जय. बघा, आज आपण शिवतीर्थ रायगडाच्या माथ्यावरती आहोत. आपल्या सर्वांचा प्रवास हा गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती समोरील मार्गाने गडाच्या माथ्यावरती गडाच्या मागच्या बाजूने आपण गडावरती आलेलो आहोत. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्री शिवछत्रपती यांना आपण सर्वांनी एकदा त्रिवार वंदन करायचं आहे. आपल्या राजाने एकदा इथून स्टार्टिंगला सुरुवात नमस्कार करूया. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य नगरीत, या पुण्यभूमीत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. इथे मी माझी स्वतःची एकदा ओळख करून देतो. माझं नाव आहे मनीष चंद्रकांत गोरे. गेले 10 वर्ष झाले या शिवतीर्थ रायगड भूमीत आपल्यासारखे येणाऱ्या शिवभक्तांना शिवरायांचं शिवचरित्र या श्रीमान रायगडाची पूर्णता माहिती दिली जाते. आज आपल्या सर्वांचा प्रवास हा गडाच्या मागच्या बाजूने रोफे प्रकल्पाने झाला, परंतु गडाच्या पुढच्या बाजूने यायचं म्हटलं की गडाला 2350 पायऱ्या गडाच्या पुढच्या बाजूला बांधलेत. आणि मात्र शिवकाळात तोच मार्ग पायवटेचा, घोडदळ रस्ता. शिवकाळात गडास येण्याचा एकमेव मार्ग फक्त पायवटेचा. आणि मात्र रोफे प्रकल्प हा 96ला तयार केलाय. आज आपण श्रीमान रायगडाच्या माथ्यावरती आहोत. जसं आज आपण रायगड या नावाने या किल्ल्याची, या गडाची ओळख बघताय. रायगडाच्या अगोदर हा फक्त डोंगर होता आणि या डोंगराचं त्यावेळेचं नामकरण, रायगडाच्या अगोदर या डोंगराचं नामकरण रायरी या नावाने या डोंगराची ओळख होती. हा रायरीचा डोंगर होता आणि हा डोंगर त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात होता. जावळीचं प्रांत ऐकलं असेल. प्रतापगड किल्ला हा आवर्जून बघितलाच आहे आपण. जो प्रतापगड आहे, या प्रतापगडाच्या पायथ्याला जावली गाव आहे आणि या जावली गावात राहणारे जावलीचे मोरे आदिलशाहीकडे कामाला होते, आदिलशाहीकडे चाकरीला होते. फक्त ताबा त्यांच्या डोंगरावरती होता, या प्रांतावरती होता. आपले राजे राजधानी राजगड, स्वराज्याची प्रथमतः पहिली राजधानी. 28 वर्ष महाराज राजधानी राजगडावरती राहिले होते. राजांनी राजगडावरून जावळीचं खोरं जिंकायचंय. स्वराज्यात सैन्यबलाची वाढ झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन तख्त उभं करण्याचा विचार घेतला. आणि राजांना समजलं की जावळीचं खोरं जे आहे, या जावळीच्या खोऱ्यात महत्वाचे उंच 2 डोंगर आहेत. हे आपल्या स्वराज्यात जिंकून झाले पाहिजेत, आपण स्वराज्यात घेतले पाहिजेत. राजांना समजलं की जावळीच्या खोऱ्यात रायरी आणि रायरीच्या समोर असणारं घुईरी हे दोन्ही डोंगर स्वराज्यात सामील करायचे. राजांनी, आपले मराठी सरदार आहेत म्हणून राजांनी राजगडावरनं जावळीच्या मोऱ्यांना पाठवलेला खलिता, ज्याला आपण आज पत्र म्हणतो का, पूर्वी त्या पत्राला खलिता म्हटलं जायचं. त्या खलित्यात नमूद केलं, मोरे आपण मराठी आहोत, आपण एकत्रित येऊ, स्वराज्याचा विस्तार उभा करू. पण मोरे फार उर्मट. आपल्या राजांना प्रत्युत्तर पाठवलं. आपल्या राजांना म्हणू लागले की आपण कधी झालात राजे, या प्रांताचे, या जावळी खोऱ्याचे राजे खरे आम्ही आहोत. याल जावली तर जाल गवळी. उद्या यायचं असेल तर आजच या, आमच्याकडे दारू, गोळा आणि तोफ सज्ज आहे, अशा पत्रामध्ये मजकूर लिहिला गेला. आणि मग राजांनी हे जावली प्रांत जिंकायला 156 सरदार सोबत घेतले. जावळीच्या खोऱ्यात वेढा घातला. हा वेढा 3 महिन्याचा राहिला. या वेड्यात जावळीच्या मोऱ्यांचे चुलत भाऊ हनुमंतराव मोरे, सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारले गेले. मोऱ्यांना समजलं आपल्या भावाचा वध झालाय, या युद्धात आपण सुद्धा मारले जाऊ शकतो. मोरे भयभीत झाले. शरण जावं म्हणून 15 मे 1656 या दिवशी राजांच्या समोर आले, शरण गेले. आपल्या राजांकडे माफी मागू लागले. पूर्वीची प्रथा आहे, जो शरण आला त्याला मरण दिलं जात नसायचं. माफी दिली गेली. आपले राजे या डोंगराला पाहिला, समोरच्या मार्गाने पायथ्यातनं माथ्यावरती आले. या रायरी डोंगराची राजांनी वरून पाहणी केली आणि पाहणी करता क्षणी आपल्या राजांच्या तोंडून या रायरीसाठी उद्गार येऊ लागले. राजे समोर असणाऱ्या पंतांना म्हणू लागले की पंत, राजा खासा जाऊनी पाहता हा गड मात्र बहुत चखोट. या गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गड हा 1.5 किलो उंच आहे. धोंडा अवताशी वेकच. स्वराज्याच्या तख्तासाठी, स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाची निवड केली. 14 वर्ष आपल्या रायगडाचं काम चालू होतं. 14 वर्षात 350 इमारती त्यावेळी बांधून पूर्ण केल्या. इमारतींना जॉईन करण्यासाठी चुना, गूळ आणि शिशाचा वापर केला. एवढं छान बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी तयार केलं होतं. आज आपण गडाच्या माथ्यावरती आहोत. गडातील इमारती बघणार आहोत. इमारतीवरती असणारं छत दिसत नाही, कारण ज्यावेळी इंग्रजांनी जालफोड केली ना, त्या जालफोडीमध्ये सगळं जाळून टाकलं. 11 दिवसात 350 इमारतीवरचं सगळं छत जळालंय. फक्त त्या घराचा मूळ पाया दिसत असतो किल्ल्यामध्ये. आपण या ज्या पायऱ्या चढल्यात सर्व आताच्या आहेत. खऱ्या आधीच्या पायऱ्या समोरच्या भिंती बसणं, ज्या मोठ्या दगडांच्या पायऱ्या दिसतात बघा, या 400 वर्षापूर्वीच्या आहेत. या दगडांना जॉईन करायला त्यावेळेला 3 मटेरियल एकत्रित केले. चुना, गूळ
आणि शिशाचा वापर करून बांधकाम तयार केलं त्यावेळेचं. बांधकाम फार मजबूत आणि भिट्ट आहे. एवढं बांधकाम 400 वर्षापूर्वीचं पाहतो आपण. आता या दरवाज्यातनं आतमध्ये आपल्या राजांच्या राण्यांची जी दालनं आहेत, ही राणी दालनं पाहायला राणी घरात जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.